एक हरणी दोन सिंहाच्या मध्ये जंगलामध्ये चालत होती. चालता चालता एका संतानं त्या हरणीला पाहिलं आणि विचारलं, का ग हरणे, तुला भीती नाही वाटत का? हे वाघ हे सिंह तुला खाऊन नाही टाकणार का? त्यावेळेस त्या असणाऱ्या संताला त्या हरणीने उत्तर दिलं, महाराज, हे पिलं अतिशय लहान होते, हे सिंहाचे बछडे अतिशय लहान होते, यांची माय मरून गेली आणि यांची माय मेल्याच्या नंतर हे दुधासाठी व्याकुळ झाले होते, हे आता मरणार होते, तेव्हा मला यांची दया आली आणि म्हणून या दोन सिंहाच्या पिल्लांना मी पाजलं आणि यांना मी मोठं केलं. आता सगळ्या जंगलामध्ये या सिंहांनी सांगितलंय, सगळ्यांना सांगतो, आमच्या आईकडे कोणी वाईट नजर करून पाहिजे नाही. त्या हरणीनं त्या सिंहाची मदत केली आणि हा सगळा प्रसंग त्या हरणीनं त्या संताला सांगितलं. संताला सांगत असताना हा प्रसंग झाडावर बसलेल्या एका पोपटानं ऐकला आणि पोपटाला वाटलं, अरे आपण सुद्धा अशी काहीतरी मदत केली पाहिजे. असं पोपटाला वाटलं, म्हणजे आपलं चांगलं नाव होईल. म्हणून झाडावरच्या पोपटानं खाली पाहिलं तर खाली एक साप पडला होता, त्याच्या पोटामध्ये एक काटा घुसला होता. पटकन पोपट खाली उतरला, सापाच्या जवळ गेला आणि पोपटानं सांगितलं, सापा, आता मी तुझी मदत करतो म्हटला आणि स्वतःच्या चोचीनं त्या सापाच्या पोटातला काटा उपसला. जसा काटा उपसला तसा साप सावध झाला. जसा सावध झाला तसा सापानं लगेच त्या पोपटाला दंश केला आणि पोपट खाली पडला आणि तर पडायला लागला. संत त्या असणाऱ्या पोपटाच्या जवळ गेले आणि विचारले, का रे पोपटा, कशाला हातानं स्वतःचं मरण ओढून घेतलं? त्यावेळेस त्या पोपटानं सांगितलं, मला वाटलं त्या हरणीला त्या असणाऱ्या सिंहानं सिक्युरिटी दिली, तिला आई म्हणून घोषित केलं, म्हणून मी या सापाची मदत करायला आलो. माझ्यासोबत असं का घडलं महाराज? त्यावेळेस त्या संतानं सांगितलं, अरे मदत करायची असेल तर सिंहाच्या पिल्लाची करा, विषारी लोकांची नाही. मला हे काय सांगायचंय, आपल्याही जीवनामध्ये तुम्हाला ही कुणाची मदत करायची असेल तो उपकार ठेवणाऱ्यांची करा, अपकार करणाऱ्यांची करू नका. नाही तर या समाजामध्ये आपण केलेले उपकार लोक एका मिनिटात विसरतात आणि आपल्यालाच त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा.